नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झिटो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे। बघा, एक्झिटो अकॅडमीतर्फे घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या टेस्ट सिरीज या सरळ सेवा भरती असतील किंवा मग अदर एक्झामसाठी उपयुक्त असतील, तर त्या संपूर्ण टेस्ट सिरीज आज आपण त्यापैकी एक पेपर त्याचं विश्लेषण इथे बघणार आहोत। तर त्या पेपरचं विश्लेषण हे अतिशय सोप्या आणि मार्मक पद्धतीने आपण इथे घेणार आहोत। कुठलंही दुमत राहता कामा नये, कारण अत्यावत ज्या काही समजा नवीन येणाऱ्या सरळ सेवा भरतीच्या एक्झाम्स आहेत तर त्यांच्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे। त्याचप्रमाणे कंबाईन असेल किंवा इतर सुद्धा एक्झामसाठी हे प्रश्न अत्यंत उपयुक्त ठरतील, याच अनुषंगाने या टेस्ट सिरीजचे पेपर्स आपण काढत असतो। बघा, त्याचप्रमाणे जर समजा तुम्हाला एक्झिटो अकॅडमीचा अदर टेस्ट सिरीज सुद्धा जॉईन करायचे असतील तर त्या ठिकाणी तुम्ही एक्झिटो अकॅडमीचं ॲप डाउनलोड करू शकता आणि आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला सुद्धा वेगवेगळ्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून असेल किंवा जे काही आपले व्हिडिओज अवेलेबल आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही हे संपूर्ण एक्झिटो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून हे व्हिडिओज बघू शकता। तर त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब तुम्हाला करायचं आहे। तर सर्वप्रथम आपण पहिला प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत। बघा, पृथ्वी निरीक्षण ग्रह या उपग्रहाचे 14 फेब्रुवारी 2022 रोजी यशस्वी प्रक्षेपण झाले, तर त्याचे वजन किती किलोग्रॅम आहे? बघा, अलीकडेच आपण जर बघितलं तर आपली जी काही इस्रो संघटना आहे किंवा त्या ठिकाणी वेगवेगळे आपले पृथ्वी निरीक्षण ग्रह हे आपण अवकाशामध्ये सोडत असतो, तर त्या ठिकाणी याचं वजन साधारणतः आपल्याला इथं विचारलेलं आहे। तर 1710 किलोग्रॅम, 7110 किलोग्रॅम। तर या ठिकाणी हे वेगवेगळे 4 ऑप्शन्स तुम्हाला दिसत आहेत। तर या ठिकाणी आपल्याला त्याचं वजन जे आहे तर ते सांगायचं आहे, ते म्हणजे 1710 किलोग्रॅम। बघा, या ठिकाणी हा जर उपग्रह आपण पाहिला तर हा कशासाठी होता हे सुद्धा आपल्याला इथं बघायचं आहे। तर हा उपग्रह जर आपण बघितलं तर सर्व प्रकारचं जे काही हवामानाचा अंदाज आहे तर तो येण्यासाठी, सर्व प्रकारच्या हवामानाचा अंदाज आपल्याला येण्यासाठी या ठिकाणी या निरीक्षण ग्रहाचं प्रक्षेपण केलं गेलेलं आपल्याला दिसून येतं। मग यालाच आपण काय आहे तर हा रिसॅट या प्रजातीचा आपण काय म्हणू शकतो, सॅटेलाइट आहे। बघा, ठीक आहे। याचं प्रक्षेपण जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला झालेलं दिसतं आणि ही एक रडार यंत्रणा आहे। रडार यंत्रणा म्हटल्यानंतर या ठिकाणी तुम्ही समजू शकता की कुठलंही सॅटेलाइट असेल तर हे काय आहे, रडार यंत्रणेद्वारे, म्हणजेच काय आहे तर हवेच्या प्रक्षेपणाच्या माध्यमातून या ठिकाणी हे सर्व पूर्ण प्रक्षेपण केलं जाईल। तर असा हा प्रश्न अतिशय उपयुक्त ठरू शकतो आणि चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। बघा, त्यानंतर जर आपण बघितलं तर या ठिकाणी पंजाब मधील 22 शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन कोणत्या नवीन राजकीय पक्षाची 25 डिसेंबर 2021 रोजी स्थापना केली? बघा, अलीकडेच आपल्याकडे काय आहे तर वेगवेगळा जो काही कृषी कायदा होता, म्हणजे भारतीय सरकारचा जो कृषी कायदा होता त्याला विरोध दर्शवला गेला आणि त्याच माध्यमातला हा संपूर्ण प्रश्न आपल्या समोर इथं दिसतो आहे। तर या ठिकाणी बघा, पंजाब शेतकरी पक्ष, पंजाब जनता पक्ष, स्वाभिमानी शेतकरी पक्ष आणि संयुक्त समाज मोर्चा पक्ष। तर या ठिकाणी त्या पक्षाचं नाव आहे ते म्हणजे कुठलं तर संयुक्त समाज मोर्चा पक्ष। तर या ठिकाणी हा मोठ्या प्रमाणामधला हा पक्ष आपल्याला समोर येताना दिसतोय आणि अर्थातच याच्यामध्ये सहभागी कोण असणार आहे तर या राजकीय पक्ष जरी असला तरी त्याची स्थापना ही कशाच्या माध्यमातून झालेली आहे, शेतकऱ्यांच्या माध्यमातून झालेली आहे। म्हणून शेतकरी संघटनेचा हा राजकीय मोर्चा म्हणून देखील याला दुसरं नाव आहे। तर हा संपूर्णपणे कोणाशी संबंधित आहे, शेतकऱ्यांशी हा मोर्चा आपल्याला संबंधित दिसतो। तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। बघा, संयुक्त समाज मोर्चा आहे म्हटल्यानंतर या ठिकाणी 22 वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन याची किती स्थापना केलेली दिसते, किती शेतकरी आहे त्याच्यामध्ये तर 22 शेतकरी हे एकत्रितरित्या येऊन या संघटनेमध्ये त्यांनी स्थापना केलेली दिसते। आता या संघटनेची स्थापना जर आपण बघितली तर या ठिकाणी आपल्याला ती काय आहे, अलीकडेच झालेली दिसते। म्हणजेच कधी तर 25 डिसेंबर 2021 रोजी याची स्थापना आपल्याला इथं अद्ययावत झालेली दिसते। मग मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण पाहिलं तर हा जो मोर्चा आपल्याला दिसतो किंवा हा संयुक्त समाज मोर्चा आहे तर हा एक प्रकारे शासनाला विरोधक असा मोर्चा होता आणि तो यशस्वी होताना सुद्धा दिसतोय आपल्याला। कारण या ठिकाणी या संघटनांची जी मागणी होती तर ती
काय होती, तर हा जो कृषी कायदा आहे किंवा कृषी आयोग आहे, तर त्या ठिकाणी त्या कृषी कायद्याअंतर्गत वेगवेगळ्या आयोगाची होणारी स्थापना असेल, याला विरोध इथं दर्शवला गेलेला होता. तर शेतकरी संघटना याच्यामध्ये अनेक सहभागी झालेल्या होत्या आणि त्यांनी मग नंतर एकत्रित विचार करून हा जो कायदा आहे तो रद्द देखील केला आणि या पक्षाची स्थापना देखील केली. अर्थातच हा लाभदायक कोणासाठी आहे, तर शेतकऱ्यांसाठी आहे. पुढचा आपला प्रश्न आहे बघा, सन 2022 सालच्या होणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिनाची संकल्पना कोणती होती? तर मग त्यापैकी आपलं पहिलं ऑप्शन आहे सशक्त मतदार, दुसरं आहे जागरूक मतदार, तिसरं आहे निवडणूक सर्वसमावेशक आणि चौथं आहे लोकसभातून मतदार नाव नोंदणीवर भर. तर अर्थातच बघा, सशक्त मतदार हे तर काही त्याचा लोगो असू शकत नाही आणि जागरूक मतदार सुद्धा नाही आहे. तर या ठिकाणी आपलं तिसरं ऑप्शन आपण या ठिकाणी सांगू शकतो, तर निवडणूक सर्वसमावेशक या ठिकाणी याचं काय आहे, हे उत्तर आहे. तर आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे मतदार दिन कुठला आहे आपल्याकडे, तर त्या ठिकाणी आपण सांगू शकतो की 25 जानेवारी हा आपला काय आहे, या ठिकाणी मतदार दिन आपल्याला सांगता येईल. बघा, निवडणूक हा सर्वांचा काय आहे, समान अधिकार आहे आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा अधिकार आपण काय आहे, बजवायलाच पाहिजे असं शासनाकडून आवर्जून सांगितलं जातं. तर त्याच संदर्भामध्ये इथे या मतदार दिनाची म्हणजेच 25 जानेवारी 2000 जी काही आहे ती 21-22ची संकल्पना होती, तर ती म्हणजे आपण सांगू शकतो की ती कोणती आहे, 2022 सालची जी आता निवडणुका होणार आहेत. तर त्या ठिकाणी त्यांनी निश्चित केलं, परंतु याची मंजुरी काय झाली, 2021-22च्या या निर्णयानुसार झाली आणि 2022 सालला जो काही आपला राष्ट्रीय मतदार दिनाची संकल्पना त्यांनी ठेवली की निवडणूक ही कशी असावी, सर्वसमावेशक असावी. सर्वसमावेशक म्हणजेच काय आहेत, तर याच्यामध्ये सर्व घटक हे इन्क्लुडेड आपल्याला या ठिकाणी दिसू शकतात. मग त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर निवडणुका या सर्वसमावेशक असतील आणि सुलभ आणि सहभागी बनवणे याचं उद्दिष्ट या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे. आणि मग जर आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे, बाकी याच्यामध्ये असं सांगण्यासारखं खूप काही नाही आहे, कारण मतदार दिवस हा तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि तुम्ही एक जागरूक मतदार आहात, त्यामुळे या गोष्टींकडे तुम्ही जास्त गांभीर्याने लक्ष देऊ शकता. बघा, अलीकडेच जो चर्चेतला विषय होता तो म्हणजे काय, लता मंगेशकर. तर लता मंगेशकरांचं आपल्याला संपूर्ण जीवनपट तर करायचंच आहे, परंतु त्या संदर्भातले काही प्रश्न आपण टेस्ट सिरीजमध्ये आपल्या या घेतलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपला पहिला प्रश्न आहे की लता मंगेशकर कुटुंबीय मूळचे काय आहे, गोव्याचे असून त्यांचे मूळ आडनाव काय होते? तर मग आता आपल्याला याच्या खाली दिलेलं आहे जोशी, कुलकर्णी, महाजन आणि नवाथे. बघा, करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून किंवा इतर परीक्षांच्या म्हणजे सरळ सेवाच्या संपूर्ण परीक्षा ज्या आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या ठिकाणी त्याचं उत्तर आहे नवाथे. बघा, लता मंगेशकर यांना मिळालेले संपूर्ण पुरस्कार, कारण जे पुरस्कारांची संपूर्ण यादी तुम्हाला अद्ययावत करून ठेवायची आहे आणि त्या ठिकाणी या संपूर्ण लता मंगेशकर यांच्या जीवनपटाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, कारण याच्यावर एक तरी प्रश्न हा प्रत्येक परीक्षेमध्ये असणारच आहे. बघा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण बघत असताना यांचे पूर्ण नाव आपण बघूया. लता दीदींचं पूर्ण नाव होतं लता दीनानाथ मंगेशकर. हे सुद्धा लक्षात ठेव जा, कारण हा सुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकतो, लता दीनानाथ मंगेशकर. मग या ठिकाणी जर त्यांचा आपण आता जन्म बघूया, जन्म त्यांचा झालेला आहे अर्थातच गोव्याला त्यांचा जन्म आहे आणि जन्म आहे 28 सप्टेंबर 1929. ठीक आहे, या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. परंतु जरी त्यांचं समजा मूळ जे काही गाव आहे ते जरी गोव्याला असेल तरी त्यांचं जन्म ठिकाण कुठलं होतं, इंदूर, मध्य प्रदेश. ठीक आहे, लक्षात घ्या, इंदोर मध्य प्रदेशला त्यांचा जन्म झालेला आहे. आणि याच ठिकाणी आता त्यांचं निधन कधी झालेलं आहे किंवा त्या मृत्युमुखी कधी पडलेले आहेत किंवा मृत्यू त्यांचं कधी झालेला आहे, तर निधन झालेलं आहे त्यांचं 6 फेब्रुवारी अर्थातच 2022ला. ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि तिथूनच आपली ही जी गानकोकिळा आहे हिचा प्रवास म्हणजे हिच्या सुरांचा प्रवास आपल्याला थांबताना दिसतोय, परंतु त्या सुरांच्या माध्यमातून आपल्यासोबत अद्ययावत राहणार आहेत हे आपल्याला माहितीच आहे. मग या ठिकाणी हे 2-3 प्रश्न त्यांच्या संदर्भातले काय आहे, अत्यंत महत्त्वाचे आहेत. लता दीनानाथ मंगेशकर, जन्म त्यांचा काय आहे तर 28 सप्टेंबर 1929ला झालेला होता. अर्थातच त्या 92 वर्ष त्यांना पूर्ण झालेली होती. तर या ठिकाणी 92 वर्ष हे जे आहेत तर ते आपण साधारणतः त्या सांगू शकतो त्यांचे. नंतर पुढच्या प्रश्नावर आपण जाऊया. बघा, भारतातील पहिली पॅरा बॅडमिंटन अकादमी जानेवारी 2022 मध्ये कोठे स्थापन करण्यात आली? तर कोठे स्थापन करण्यात आली ही,
तर बघा खाली ऑप्शन आपल्याला दिलेले आहे, दिल्ली आहे, पटियाळा आहे, त्याचप्रमाणे काय आहे आपले जर बघितलं तर पुणे आणि लखनौ. तर याचं उत्तर आहे आपलं लखनौ. बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर लखनौ हे ठिकाण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी कशाचं आपण म्हणतो तर वेगवेगळ्या ठिकाणी या लखनौचं महत्त्व आपल्याला प्रतिपादन करता येईल. लखनौ ही काय आहे, लखनौ येथे मग भारतातील पहिली पॅरा बॅडमिंटन अकॅदमी 2022मध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. तर हे एक वैशिष्ट्य इथं आहे आणि हा वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न आपल्याला इथे येताना दिसतोय. मग ही अकॅदमी लखनौ म्हणजेच काय, लखनौ कुठे येतं तर उत्तर प्रदेशमध्ये. म्हणजेच जानेवारी 2022ला ही स्थापना झाली आणि याच्या माध्यमातून आता पॅरा ऑलिम्पिक म्हटल्यानंतर पॅरा बॅडमिंटन अकॅदमी आहे तर या ठिकाणी लक्ष दे जा की ही काय आहे, बॅडमिंटन अकॅदमी आहे. तर या ठिकाणी हा प्रश्नसुद्धा करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. नंतर आहे आपलं नॅशनल केमिकल लॅबोरेटरी. बघा ठीक आहे, तर बघा नॅशनल केमिकल लॅबोरेटरी या ठिकाणी स्थित आहे. NCL म्हणतो आपण त्याला, मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर. तर याचं जर आपण पाहिलं तर ही कुठे स्थापन झालेली आहे तर पुण्याला आहे. बघा लक्षात घे जा, कारण ही जी काही अकादमी आहे तर NCLची स्थापना ही 1950 साली झाली आणि पुण्यामध्ये या लॅबोरेटरीला जर आपण पाहिलं तर अत्यंत महत्त्व आहे. आणि आपल्या कोरोना काळामध्ये आपण जर बघितलं तर याला अतिशय महत्त्वाचं हे असं आपल्याला एक दिसू शकतं. म्हणजेच बार्टी जे काही आपलं काय आहे नागपूरचं आपण म्हणू शकतो या ठिकाणी. बघा बार्टी ही जी काही आपली संस्था आहे तर यालाच आपण ही कनेक्टेड असलेली संस्था म्हणू शकतो. म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, नंतर त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था, या तीनही या लॅबोरेटरीला आपल्याला काय दिसतात, कनेक्टेड दिसतात. आणि याच माध्यमातून आपण पुढचा प्रवास जो आहे तर तो लॅबोरेटरीचा झालेला बघू शकतो. तर ही केमिकल लॅबोरेटरी कुठे स्थित आहे तर पुण्याला आहे. नंतर बार्टी जर म्हटली तर ही कुठं आहे, ही नागपूरला आपल्याला दिसते, हे लक्षात ठेव जा. बघा हे मोठ्या प्रमाणामध्ये या ज्या संस्था आहेत किंवा या ज्या बार्टी आपल्याला संस्था दिसत आहेत तर या संस्थासुद्धा याच्या काय आहेत तर संलग्न संस्था आहेत. परंतु बार्टीची जर शाखा आपण पाहिली तर ही मेन शाखा कुठे आहे, पुण्याला सुद्धा आहे, हे लक्षात घे जा. म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाच्या बाबतीत संभ्रम न येता पुण्यातील ज्या 2-3 संस्था आहेत त्यासुद्धा आपल्याला करणं तितकंच आवश्यक आहे. लक्षात येत आहे. मग त्याचप्रमाणे रामटेक हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे तर हा तर एकदम साधा प्रश्न आहे आणि सर्व मुलांना हा आलाच पाहिजे, कारण आपण महाराष्ट्रात राहतो म्हटल्यानंतर या ठिकाणी रामटेक हे जर आपण बघितलं तर ते कशाचं आहे तर त्या ठिकाणी हे कुठे आहे, अर्थातच नागपूर या ठिकाणी आपल्याला रामटेकची संकल्पना येताना दिसते किंवा रामटेक हे आपल्याला येताना दिसते. मग हे धार्मिक स्थळ आहे. आता रामटेक म्हटल्यानंतर या ठिकाणी काय आहे तर राम मंदिर आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे याचं महत्त्व जर आपण बघितलं तर अजून आपण काय सांगू शकतो तर मेघदूत हे काव्य कोणी रचलं तर सांगू शकता. निश्चितच हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल, कारण या ठिकाणी काही प्रश्न तुमच्यासाठी उपस्थित असणं आवश्यक आहे. तर ज्यांना समजा काय म्हणूया आपण याचं उत्तर माहिती असेल तर ते मला कमेंट्स बॉक्समध्ये करू शकता आणि त्या ठिकाणी निश्चितच तुम्हाला याचं उत्तर माहिती असेल तर माझा प्रश्न हा होता की मेघदूत हे काव्य कोणी रचलं आणि ते कोणत्या ठिकाणी रचलं गेलं त्याचं तो उत्तर तुमच्या समोरच आहे. तर ते रामटेक या ठिकाणी रचलं गेलं आणि त्याच्यातील प्रमुख पात्र देखील मला सांगायचं आहे तुम्ही, कारण भरपूर विद्यार्थी आहेत की जे नित्य नियमाने आपले व्हिडिओज बघतात आणि सरावसुद्धा करतात. त्यामुळे या ठिकाणी थोडेफार प्रश्न तुम्हाला थोडीफार उत्सुकता त्या बाबतीत असणं आवश्यक आहे. आता नागपूर जर म्हटलं तर नागपूरला काय आहे आपलं संत कवी काय म्हणूया आपण संत कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ देखील आपल्याला या ठिकाणी दिसतं आणि ते 1997ला त्याची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. बघा पुढचा प्रश्न आहे, थोडंसं आपण इथे घेत नाही आहोत जास्त डिटेलमध्ये, कारण आपल्याला फक्त या टेस्ट सिरीजच्या अनुषंगाने जास्तीत जास्त प्रश्न मुलांपर्यंत पोहोचवायचे आहेत. कारण जर तुम्हाला या टेस्ट सिरीजबद्दल अजून जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवायच्या असतील तर आपल्या जे काही आहे ते एक्झिटो अकॅडमीचं ॲप तुम्ही डाउनलोड करून त्या ठिकाणी सोडवू शकता. बघा चिखलदरा हे पर्यटन स्थळ कोणत्या विभागात आहे तर आता या ठिकाणी विभाग विचारलेला आहे आपल्याला, जिल्हा विचारलेला नाही, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. तर या ठिकाणी हे कोणत्या विभागामध्ये आहे तर ते सध्या विदर्भ या ठिकाणी आपल्याला दिसतं. म्हणजेच अमरावतीच्या मेळघाट या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो. मग आता चिखलदरा जर पर्यटन स्थळ पाहिलं तर हे विविध दृष्टिकोनातून आपल्याला पर्यटन स्थळांसारखंच आकर्षित करणारं एक केंद्र आहे आणि विदर्भामधलं सर्वात महत्त्वपूर्ण असं पर्यटन स्थळ देखील आपल्याला या ठिकाणी
काय आहे आपण म्हणू शकतो. मग खानदेशमध्ये जर आपल्याला बघायचं म्हटलं तर कोणतं ठिकाण आहे तर तोरणमाळ हे आपल्याला ठिकाण दिसून येतं. त्याचप्रमाणे मराठवाड्यामध्ये जर आपण पाहिलं तर मराठवाड्यामध्ये अनेक थंड हवेची ठिकाणे दिसतात. त्याच्यापैकी औरंगाबादचं जर आपण पाहिलं तर म्हैसमाळ हे ठिकाण आपल्याला त्या ठिकाणी काय आहे थंड हवेचं प्रदेश म्हणून तिथे आपल्याला दिसू शकतं. मग याची जर लिस्ट बनवायची म्हटलं तर ती खूप मोठी लिस्ट आहे आणि कोकणमध्ये तर आपण कोकणाला काय म्हणतो पर्यटन स्थळाची जननीच म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी कोकण हा जर पट्टा आपण पाहिला तर विविध दृष्टिकोनातून आपल्याला कोकणामध्ये सुद्धा पर्यटन स्थळांची एक संपूर्ण काय म्हणूया आपण एक अवघी संस्कृतीच तिथं वसलेली दिसते. कारण कोकण हे स्वतः समुद्र किनारपट्टीला लागून असल्यामुळे त्या ठिकाणी रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, माथेरान असेल, त्याचप्रमाणे महाबळेश्वर असेल. नंतर जर आपण बघितलं तर भरपूर ठिकाणं या ठिकाणी कोकणामध्ये आपण सांगू शकतो की जी काय आहे कोकण किनारपट्टीवर वसलेली आहेत. तर या दृष्टिकोनातून आपल्याला हा थोडासा काय आहे भौगोलिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न आहे. तर त्याच्यावर आपलं डिस्कशन होणं जास्तीत जास्त आवश्यक होतं. बघा नंतर आहे आपलं मुंबई हाय हे कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे. बघा मुंबई हाय किंवा त्याला आपण बॉम्बे हाय देखील म्हणतो, परंतु बॉम्बेचं नामांतरण होऊन आता काय झालेलं आहे मुंबई झालेलं आहे. म्हणजे जेणेकरून मुंबई हाय हे कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे. तर मग आपले ऑप्शन आहेत पेट्रोलियम, कोळसा, मीठ आणि त्याच्यानंतर आहे आपलं मॅग्नेज. तर मग ते कोणत्या याच्याशी आहे तर आपल्याला माहिती आहे की हे कशाशी निगडित आहे पेट्रोलियम. आणि नैसर्गिक वायू हे देखील लक्षात ठेवायचं की नैसर्गिक वायू हे काही प्रमाणात इथं उत्पादित केले जातात आणि पेट्रोलियम हे तर त्याचं काय आहे मूळ उद्गाताच तिथं आपल्याला दिसतो, परंतु नैसर्गिक वायूंचं प्रमाण हे त्या ठिकाणी काय आहे कमीत कमी आहे. तर हे लक्षात घे जा. म्हणजे खनिज तर आहेच आहे परंतु त्याचसोबत काय आहे वायूंची सुद्धा संकल्पना त्याच्याशी जोडलेली आपल्याला दिसून येते. तसंच ONGC कंपनीमार्फत हे काय आहे या ठिकाणी चालवलं जातं हे बॉम्बे हाय ONGC लक्षात घे जा. मग आता जर याची सुरुवात पाहायची म्हटलं तर 1965 याचा शोध लागलेला आपल्याला दिसून येतो. हे सुद्धा आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे की 1965 ही संकल्पना काय आहे त्या ठिकाणी उदयास आली. संकल्पना म्हणण्यापेक्षा हे खनिज क्षेत्र आपल्याला काय आहे तिथे मिळालं किंवा त्याचा शोध आपण लावू शकलो. म्हणजेच या पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस या ठिकाणी याला काय आहे संकल्पना संबोधली जाते. यालाच इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं नॅचरल गॅस. बघा बरेचसे विद्यार्थी आहेत की जे इंग्लिश शब्द हे काय करत नाही प्रोनाऊन्स सुद्धा करत नाही. तर त्या ठिकाणी तो आपण न घाबरता आणि न तिथे काय आहे म्हणजे त्याला इग्नोर न करता त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे तर इंग्लिश शब्दसुद्धा आपल्या अंगवळणी ठेवले पाहिजे. तर या ठिकाणी हा शब्द इथे लक्षात ठेव जा आणि हा प्रश्नसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे कारण बऱ्याच परीक्षांना हा काय आहे त्या ठिकाणी गेलेला आपल्याला दिसून येतो. मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर बघा पुढचा प्रश्न आहे आपला की श्रीनगर शहर हे कोणत्या नदीच्या काठावर आहे. बघा या ठिकाणी जर आपण घेतलं तर दोन मिनटं. श्रीनगर हे क्षेत्र आपलं कोणत्या नदी काठावर आहे तर कोणत्या नदी काठावर आहे ब्रह्मपुत्रा, रावी, झेलम आणि चिनाब. तर आपल्याला इथं सरळ सरळ दिसतं की जी काही आहे तर ती श्रीनगरची मुख्य नदी म्हणूया आपण. किंवा त्या ठिकाणी आपल्याला माहितीच आहे की ज्या काही नद्या आहेत आपल्या तर त्या ठिकाणी आपण याला इथे जर आपण घ्यायची म्हटलं तर बघा कोणती आहे तर ती आहे आपली झेलम नावाची नदी. आणि या झेलम नावाच्या नदीवरच आपलं काय आहे श्रीनगर हे शहर वसलेलं आपल्याला दिसून येतं. बघा आपल्याकडे मेन 3 नद्या आहेत ज्या महत्त्वाच्या नद्या आपण म्हणतो की गंगा, ब्रह्मपुत्रा, नंतर यमुना आणि आपली महाराष्ट्रातली जर म्हटलं तर गोदावरी. तशा तर भरपूर नद्या आहेत की ज्या उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत आपल्याला अनेक ठिकाणी यांची रचना किंवा अनेक ठिकाणी यांच्या संकल्पना आपल्याला स्पष्ट झालेल्या दिसतात. परंतु परीक्षेच्या माध्यमातून जर पाहिलं तर या सगळ्या कोणाच्या उपनद्या दिसतात आपल्याला सिंधू नदीच्या उपनद्या दिसतात. कारण उत्तर भागातली जर समजा आपण पाहिली तर सर्वात प्रमुख नदी ही कुठली दिसते आपल्याला सिंधू आणि सतलज नदी दिसते. लक्षात ठेव जा. तशीच जर समजा आपण इकडे गेलो तर आपल्याला काय आहे दक्षिणेकडे जर म्हटली तर कुठली दिसते कृष्णा. नंतर पश्चिमेकडे जर आपण गेलो तर आपल्याला इकडे सगळ्या कोकणातील नद्या दिसतात आणि याच्यामध्ये जर समजा महत्त्वाची नदी म्हटलं तर नर्मदा नदी आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातली गोदावरी, तापी, भीमा या नद्या आपल्याला दिसतात. तसंच जर आपण काय आहे इकडे गेलो म्हणजेच कुठे पूर्वेकडे उत्तर पूर्व भागामध्ये आपल्याला काय आहे ब्रह्मपुत्रा,
त्याचप्रमाणे गंगा, ब्रह्मपुत्रा या नद्यांचा सुद्धा आपल्याला संगम या ठिकाणी येताना आपल्याला दिसतो. परंतु आता आपल्याला या ज्या नद्या दिसत आहेत या ठिकाणी, या तीनही नद्या कोणाच्या उपनद्या आहेत तर सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. आणि ब्रह्मपुत्रा हिला आपण काय म्हणतो तर आसामचे दुःखाश्रू देखील आपण तिला सातत्याने म्हणत असतो. आणि ज्याप्रमाणे ब्रह्मपुत्राचं दरवर्षी रौद्ररूप आपल्याला दिसतं, तर त्याच्यानुसार आसाम असेल, सिक्कीम असेल किंवा पूर्वांचल प्रदेश देखील काही प्रदेशामध्ये त्या ठिकाणी तिचं काय होताना, जिथे जिथे तिचा विस्तार आहे पूर्वांचल प्रदेशामध्ये, तर त्या ठिकाणी ती तिचं विध्वंसक रूप आपल्याला दाखवताना दिसते आहे. म्हणजे सातत्याने पात्र बदलणारी नदी म्हणून या ब्रह्मपुत्रा नदीला आपण काय करत असतो, संबोधत असतो. आणि त्याचप्रमाणे तिचा प्रवास देखील हा सातत्याने सुरू आहे. आणि अतिशय विध्वंस रूप ही पावसाळ्यामध्ये धारण करते. आणि म्हणूनच तिथल्या नदीकाठच्या गावांना सातत्याने काय केलं जात आहे, नव्याने पुनर्वसन करावं लागतं आहे शासनाला. म्हणजे शासनासमोर एक आव्हान म्हणून इथे ब्रह्मपुत्रा नदी, आसामची ब्रह्मपुत्रा नदी ही आपल्याला काय आहे येताना दिसते आहे. लक्षात घ्या, हा प्रश्न त्या दृष्टिकोनातून थोडासा महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर मांजरा पठार कुठल्या भागामध्ये आहे बघा. आता आपल्याकडे वेगवेगळी पठारं आहेत. महाराष्ट्राची पठारं जर तुम्हाला घ्यायची म्हटलं तर ती प्रत्येक जणाची तोंडपाठ असतील. त्याच्यामुळे मांजरा पठार हे काही नवंसं असं आपल्याला इथे दिसत नाही. तर मराठवाड्यामध्ये लातूर, उस्मानाबाद बघा, मराठवाड्यामध्ये आपल्याला हे मांजरा पठार येताना दिसतं. तर या ठिकाणी लातूर असेल, उस्मानाबाद असेल आणि नांदेड असेल, तर या भागामध्ये आपल्याला हे पठार आढळतं. आणि मांजरा नदीच्या या भागामध्ये आपल्याला काय आहे, या पठाराची रचना दिसते. म्हणूनच याला मांजरा पठार हे नाव पडलेलं आपल्याला दिसून येतं. मग विदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर वर्ध्याचे तळेगावचे पठार आपल्याला दिसतं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर समजा तोरणमाळचे पठार आपल्याला दिसतं, खानदेशमध्ये आपल्याला तोरणमाळचे पठार हे आपल्याला दिसतं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर आपल्याला काय आहे, मावळचे पठार आहे, भरपूर पुण्याचे पठार आहे, अहमदनगरचे पठार आहे, भरपूर पठारं आपल्याला या ठिकाणी काय दिसतात, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा येताना दिसतात. अतिशय सोपा प्रश्न आहे, भौगोलिकदृष्ट्या याला महत्त्व आहे म्हणून आपण हा प्रश्न या टेस्ट सिरीजमध्ये घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघा, मराठ्यांचा इतिहास प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला. आता याच्यावर थोडंसं जे आहे ते आपल्याला फोकस करायचं आहे, कारण नवीन प्रश्न आहे आणि नवीन संकल्पना घेऊन येणारा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी बघा, मराठ्यांचा इतिहास म्हणजे हिस्ट्री ऑफ मराठाज हे आपल्याला प्रथमतः इंग्रजीमध्ये कोणी सांगितलं, तर याचं उत्तर जे आपण बघितलं तर ते आहे, कोण आहेत, महादेव, न्यायमूर्ती महादेव रानडे, म्हणजे महादेव गोविंद रानडे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गोपाळ गणेश आगरकरांनी सुद्धा आपला काय दिसतं, एक ग्रंथ चरित्र लिहिलेलं दिसतं. गोपाळ गणेश आगरकरांचं कुठलं आहे तर फुटके नशीब हे ग्रंथ आपल्याला इथं दिसतं. बघा, थोडेसे वेगळे घेतोय आपण, रेग्युलर याच्यापेक्षा थोडेसे वेगळे या ठिकाणी कन्सेप्ट आपण घेत आहोत. त्याचप्रमाणे लॉर्ड हेस्टिंग्ज यांना आपण काय म्हणतो, जसं की आता आपल्याकडे हेस्टिंग फर्स्ट होते आणि हेस्टिंग सेकंड सुद्धा होते. तर वॉरेन हेस्टिंग्ज यांना आपण काय म्हणतो, पहिले भारतातील पहिले काय आहेत तर हे गव्हर्नर जनरल आहेत. तर या ठिकाणी यांचं सुद्धा आपल्याला बघायचं आहे. नंतर ग्रँड डब यांचे जे काही पुस्तक होते तर यांच्या चुकासुद्धा कोणी दुरुस्त केलेल्या दिसतात, आपल्याला रानडे यांनी दुरुस्त केलेल्या दिसतात. या ठिकाणी बघा, बऱ्याचशा गोष्टी आहेत परंतु डिस्कस करण्यासाठी भरपूर आहे. परंतु आपला हा फक्त टेस्ट सिरीजचा आपण पेपर घेत आहोत, तर त्याचा कालावधी हा द्विगुणित होऊ नये आणि जास्तीत जास्त प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे एवढीच आपली अपेक्षा आहे. म्हणून आपण याच्यावर जास्त डिस्कशन घेत नाही आहोत. नंतर बघा, दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कुठली आहे, तर इथे सरळ सरळ आपल्याला बघायचं आहे की बँगलोर, म्हैसूर, हम्पी आणि बिजापूर. तर या ठिकाणी आपण सांगू शकतो की ही जी काही आहे तर या ठिकाणी या दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी आपल्याला हरिहर ही आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय आहे, दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी जर आपण पाहिलं तर ती आपल्याला कुठे दिसते तर हरिहर व बुक्क, दक्षिणेतील हे जे काही दोन आहेत तर हरिहर नावाचा जो काही विजय राजा होता, सॉरी या ठिकाणी लक्षात घे जा, विजयनगर ही काय आहे तर म्हैसूर या राज्याची की विजापूर या राज्याची. थोडंसं मला या ठिकाणी जो आहे तर तो कन्फ्यूज करणारा हा प्रश्न तुम्हाला असू शकतो, परंतु इथे कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. कारण आपल्याला जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे तर याचा थोडासा अवलोकन आपल्याला करायचं आहे. बघा, दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कुठली आहे तर बेंगलोर असू शकतं का, थोडंसं विचार करायचा आहे आपल्या सतसत विवेक बुद्धीनं की या ठिकाणी आपण त्याचं काय उत्तर सांगू शकतो. तर या ठिकाणी त्याचं जर आपण उत्तर बघितलं तर
बघा, हरिहर आणि बुक्क हे जे काही दोन राज्य होते दक्षिणेकडचे, तर या दोन राजांनी मिळून 1336ला विजयनगर राज्याची जी काही आहे तर ती स्थापना केली. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर हरिहर हा विजयनगरचा काय होता, पहिला राजा देखील होता. हे आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. मग विजयनगर म्हटल्यानंतर बघा, आपली जी काही समजा नॅशनल हायवेज आहे, तर या ठिकाणी आपण तिथे सांगू शकतो की तिथे आपला या विजयवाडा आणि विजयनगर हे जे काही दोन प्रश्न आपल्याला उपस्थित होतात, तर ते इथं आपल्याला सांगितलेले दिसतात. तर या ठिकाणी या दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी जर आपण बघितली तर त्या ठिकाणी आपल्याला ही महत्त्वाची राजधानी आपल्याला इथं सांगता येईल. आणि ते शहरसुद्धा आपल्याला काय आहे इथं महत्त्वाचं आहे. मग ते बेंगलोर असू दे, मैसूर असू दे, हम्पी असू दे किंवा बिजापूर असू दे. तर बघा, या ठिकाणी याचं जर समजा तुम्हाला उत्तर बघायचं असेल, ठीक आहे, या ठिकाणी याचं उत्तर आपल्याला काय दिसतंय, तर हम्पी हे उत्तर आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे. बघा, दक्षिणेतील विजयनगर हे अतिशय प्रसिद्ध असं जे काही आहे ते हक्क आणि हरिहर राजाची इथे आपल्याला कारकीर्द दिसते. 1957च्या उठावाची सुरुवात कुठे झाली, तर आता आपल्याला हे माहिती आहे, सगळ्यांनाच हे माहिती आहे की मिरत या ठिकाणी काय आहे 1957च्या उठावाची सुरुवात झाली. परंतु हा प्रश्नच मुळात इथे चुकीचा आहे की 1957 नाही पाहिजे, इथं प्रिंट मिस्टेक आहे. ते म्हणजे किती, 1857 पाहिजे. कारण 1857चा उठाव हा जागतिक इतिहासामध्ये याची काय आहे, नोंद आहे. 1857च्या उठावाची ठिणगी हे आपल्याला माहिती आहे की मंगल पांडे यांनी काय आहे या मिरत छावणीमधूनच आपल्याला पाडताना दिसते आहे, किंवा त्या ठिकाणी जे आहे तो 1857चा इतिहास आपला घडलेला आपल्याला दिसून येतो. बघा, 1857चा इतिहास म्हणजेच जगातील एक अमानुष कृत्य, म्हणजेच या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तर तो हिंसाचार झाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये वित्तहानी देखील झाली, जीवितहानी देखील झाली आणि ब्रिटिश शासनाची मानहानी देखील या ठिकाणी 1857च्या उठावाने केलेली आपल्याला दिसून येते. मग 1857च्या उठावाची जर वैशिष्ट्य पाहिली तर हे काय होतं, सर्वात मोठं बंड होतं. म्हणजेच एक जर समजा पाहिलं तर भारताच्या इतिहासातील ब्रिटिशांविरुद्ध सर्वात मोठं बंड म्हणून देखील आपण याला काय आहे बघत असतो. त्याचप्रमाणे एक नवीन काय म्हणूया तर इतिहासाची सुरुवात देखील या 1857च्या उठावाने आपल्याला करून दिली. कारण ब्रिटिश हे कशा प्रकारे अन्याय आणि जुलमी पद्धतीने आपल्यावर काय म्हणूया शासन करत होते, हे एक जगाला नाविन्य पद्धतीने इथे काय आहे या 1857च्या उठावाने दाखवून दिलं. मग 1857च्या उठावाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे काय, तर हिंदू मुस्लिम ऐक्य हे सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं. जरी याला उत्तर भागातूनच जास्तीत जास्त प्रतिसाद होता तरीसुद्धा हे बंड मात्र काय ठरलं, इतिहासातलं अयशस्वी बंड म्हणून सुद्धा आपण या ठिकाणी याला संबोधत असतो. चला पुढे जाऊया आपण. जर समजा तुम्हाला याच्याबद्दलचे डिटेल्स घ्यायचे असतील तर त्या ठिकाणी तुम्ही माझा हिस्ट्रीचा व्हिडिओ बघू शकता. बघा, बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली, तर बघा सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर पूर्व पाकिस्तान हे काय आहे, तर या पूर्व पाकिस्तानचा हा भाग आपल्याला या ठिकाणी दिसतो. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानचे दोन भाग झाले होते. बघा, सरळ सरळ इथं छोटंसं वर्णन आपण बघूया, पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान. मग बांगलादेश हा जर आपण बघितला तर सर्वप्रथम हा पहिले याचं उत्तर आपण बघून घेऊया की बांगलादेशची निर्मिती ही 1971मध्ये आपल्याला स्वतंत्ररित्या झालेली दिसते. सर्वप्रथम याचं काय आहे, पूर्व पाकिस्तान आणि बांगलादेश अशा दोन संकल्पना आपल्याकडे इतिहासामध्ये राबवल्या गेल्या. आणि त्यावेळेसच्या ज्या काही प्रधानमंत्री होत्या तर 1971ला यांनी काय केलं, याला स्वतंत्ररित्या स्थापन केलं. तर हे सुद्धा आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे. तर कोण होत्या मग त्यावेळेस 1971ला प्रधानमंत्री, तर त्या आपल्याला माहिती आहेत. तर त्या कोण होत्या, 1971चा काळ जर बघितला तर अर्थातच इंदिरा गांधीजींचा काळ. ब्राह्मो समाजाची स्थापना. आता बघा, ब्राह्मो समाज हा काही सगळ्यांसाठी नवीन नाही आहे, कारण ब्राह्मो समाजाने एक वेगळी जी काही आहे तर ती मुहूर्तमेढ किंवा एका समाजांची रचना ही आपल्याकडे इतिहासामध्ये स्थापन केलेली दिसते. आणि हाच ब्राह्मो समाज म्हणजेच राजाराम मोहन रॉय याचे जे काही आहेत तर ते जनक आहेत. म्हणूनच आपण त्या ठिकाणी त्यांना म्हणू शकतो की ब्राह्मो समाजाची स्थापना ही काय आहे, राजाराम मोहन रॉय यांनी केलेली दिसून येते. मग 1882 साली जर आपण पाहिलं तर ब्राह्मो समाजाची स्थापना आपल्याला झालेली दिसते. आणि संवाद कौमुदी हे त्यांचं पाक्षिक देखील आपल्याला तितकंच महत्त्वाचं ठरतं. बघा, संवाद कौमुदी हे पाक्षिक देखील आपल्याला काय आहे त्या ठिकाणी घ्यायचं आहे. हे सुद्धा नाव आपल्याला तेवढंच लक्षात ठेवायचं आहे. नंतर मग स्वामी विवेकानंद आहेतच, महात्मा गांधीजी आहेतच, यांच्याबद्दलची चर्चा आपण नंतरच्या याच्यात घडवून चालूया.
ठीक आहे. नंतर रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरील प्रमुख कोण असतो? बघा आता रोजगार हमी योजनेचे जनक जर आपण पाहिलं तर वि.स. पागे हे आपल्याला त्या ठिकाणी काय दिसतात? रोजगार हमी योजनेचे जनक आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. मग रोजगार हमी योजनेचा जर समजा आपण पाहिला तर प्रमुख कोण असतो? जिल्हाधिकारी असतो, म्हणजेच कलेक्टर असतो. तर या ठिकाणी BDO म्हणजे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर जर आपण पाहिला तर हा काय, यालाच गट विकास अधिकारी असं देखील आपण काय करत असतो? संबोधत असतो. म्हणजे BDOचा लॉंग फॉर्म सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. ठीक आहे, डेव्हलपमेंट ऑफिसर. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि हा शासनाच्या ग्रामविकास खात्याचा काय असतो? अधिकारी असतो. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नावर जाऊया आपण. खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो? अर्थातच आता खेडेगाव आहे आणि त्याच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कोण राखणार आहे? तर पोलीस पाटील राखणार आहे. सरपंच हा काय असतो? तर ग्रामपंचायतीचा प्रमुख म्हणून कार्य करतो. ग्रामसेवक हा काय आहे? तर ग्रामपंचायतीचा सचिव म्हणा किंवा त्या ठिकाणी लेखा अधिकारी म्हणून तो त्या ठिकाणी काम करताना दिसतो. आणि अर्थातच तलाठी हा काय आहे? तर पिकं असतील किंवा जमिनीची जी काही आणेवारी असेल तर ती ठरवण्याचं काम देखील म्हणजे जमिनीच्या संदर्भातले सर्व क्षेत्र हे कोण सांभाळत असतं? तर आपला तलाठी सांभाळत असतो. हा प्रश्नसुद्धा तुमच्यासाठी अत्यंत इझी आहे. नंतर पोलीस पाटीलचा जो काही अधिनियम आहे तर हा कधीचा आहे? 1967चा हा अधिनियम आपण या ठिकाणी सांगू शकतो. आणि त्याचप्रमाणे त्याचे वयाचे बंधनसुद्धा आहे, ते म्हणजे 25 ते 45 वर्ष. मग जेणेकरून जर समजा गावामध्ये 2 गटांमध्ये हाणामारी झाली किंवा गावातील जो काही आहे तर तो असंतोष जास्तीत जास्त प्रमाणात वाढत असेल तर तिथे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम कोण करत असतं? गावामध्ये पोलीस पाटील. गावामध्ये याला एक मानाचं स्थान देखील असतं, त्यामुळेच या ठिकाणी हा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे. नंतर आहे खालीलपैकी कोणत्या देशात जनहितार्थ याचिका या संकल्पनेचा जन्म झाला? बघा हे एक्झामच्या दृष्टिकोनातून काय आहे? अत्यंत स्टारअप क्वेश्चन आपण म्हणू शकतो की कोणत्या देशामध्ये जनहित याचिका या संकल्पनेचा उदय झालेला आहे? तर तो अर्थातच याचं उत्तर आहे अमेरिका. बघा अमेरिकेचं जर पाहिलं तर आपण भरपूर राज्यघटनेमध्ये या ठिकाणाहून सुद्धा संकल्पना घेतलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि हेच जे काही अमेरिका आहे तर ते अजून कशाचं उगमस्थान आहे? तर जनहितार्थ याचिका म्हणजे काय? आता या संकल्पनेला सुद्धा थोडंसं समजून घेणं इथं आवश्यक आहे. कारण जनहित याचिका म्हणजे एखादा जो काही विषय असेल तर त्या ठिकाणी म्हणजे संपूर्ण लोकांना काय करायचं आहे? त्याच्या अगेन्स्ट बोलायचं आहे किंवा त्याच्या बाजूने बोलायचं आहे. तर ते काय करू शकतात? न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करू शकतात. म्हणजेच याद्वारे काय होतं? तर जे काही शासनाविरुद्ध किंवा शासन संबंध आणि जनतेचे संबंध हे अधिक दृढ होऊ शकतात. आणि जी संपूर्ण समाजाची एक रचना आहे किंवा समाजाचं जे म्हणणं आहे तर ते या जनहित याचिकेद्वारे काय करू शकतो? समाज मांडू शकतो. म्हणजे कोणतीही व्यक्ती उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका ही काय करू शकते? दाखल करू शकते. तर हे थोडंसं राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये कोणत्या पदाची काय केलेली आहे? तर हे केलेली आहे, काय म्हणूया, तरतूद करण्यात आलेली आहे. बघा अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया हे जनरल आहे, तर या ठिकाणी हे लक्षात घ्या, थोडंसं मिस्टेक आहे इथे. तर नंतर कॉम्प्युटर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, त्याचप्रमाणे नंतर जर आपण बघितलं तर ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, मग नंतर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. मग या ठिकाणी आपल्याला काय दिसतं? तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणजेच काय आहे? आपला महान्यायवादी. बघा कलम 76 नुसार महान्यायवादीची निवड होते आणि याची निवड संपूर्णपणे कोण करत असतं? तर राष्ट्रपती करत असतात. आणि राष्ट्रपती म्हणजेच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कायदा आणि सुव्यवस्था जे काही आहे कायदेशीर सल्ला देण्याचं काम कोण करत असतं? तर हे महान्यायवादी आपल्याला इथे करताना दिसतात. बघा इथे काय आहे? तर एक कायदेशीर सल्ला इथे या ठिकाणी आपल्याला मिळताना दिसतोय. आणि त्याचप्रमाणे कलम 76 नुसार यांची निवड होते आणि राष्ट्रपती यांना काय असतात? सर्वस्वी जबाबदार असतात. राष्ट्रपतीच्याच या ठिकाणी आपण म्हणू शकतो की हा काय आहे? प्रथम वकील म्हणून या ठिकाणी कार्य करताना दिसतो. कोण आहे? तर हे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया.
तर या ठिकाणी हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे की राष्ट्रपतींनी नियुक्त केलेला हा अधिकारी आहे आणि त्याचप्रमाणे याचं निवृत्ती वय हे काय आहे 65 वर्ष सांगण्यात आलेलं आहे. कमीत कमी वयाची याची बाधा नाही आहे. नंतर त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली, तर ती कोणत्या समितीने मांडलेली आहे आपल्याला माहिती आहे. बलवंतराय मेहता समितीने त्रिस्तरीय रचना मांडली, म्हणजे ग्राम आणि नंतर तालुका आणि नंतर जिल्हा. ठीक आहे. मग ग्राम स्तरावर काय आहे, ग्रामपंचायत आहे आपली. नंतर तालुका स्तरावर आपलं काय आहे, तर आपल्याला माहिती आहे की जी काही आहे ती पंचायत समिती. त्याच्यानंतर जिल्हा स्तरीवर जिल्हा परिषद. हे आपल्या ग्रामीण रचनेचे काय आहे 3 स्तर मांडलेले आहेत आणि हे बलवंतराय मेहता समितीने आपल्याला मांडलेले दिसतात. बलवंतराय मेहता समितीची स्थापना ही सर्वांनाच माहिती आहे की कधी झालेली, 1957ला झालेली आपल्याला दिसून येते. आणि त्याचप्रमाणे त्रिस्तरीय पंचायत राजची ही संकल्पना देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये उदयास आलेली इथे दिसून येते. त्याच्यानंतर द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कुणाचा आहे, तर हा ग्रंथ कुणाचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा ग्रंथ आपल्याला इथे दिसून येतो. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण राज्यघटनेचे शिल्पकार देखील म्हणतो. त्याचप्रमाणे ज्यावेळेस ब्रिटिश अर्थव्यवस्थेच्या विरुद्ध, म्हणजे ब्रिटिश अर्थव्यवस्थेने ज्या प्रकारे रचना ही काय केलेली होती, भारताची केलेली होती, तर त्या काळामध्ये खऱ्या अर्थाने जो काही आहे तर तो रुपयाचा प्रॉब्लेम आपला काय आहे, तर हे सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव काय म्हणूया आपण इतिहासकार तज्ज्ञ होते. तर या ठिकाणी बघा, द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा जर आपण बघितला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा आपल्याला काय दिसतो, इथे ग्रंथ आपल्याला दिसतो. ठीक आहे. बाकीचं जर समजा तुम्ही बघितलं तर दादाभाई नौरोजी यांचं काय आहे, तर आपल्याला ड्रेन थेरी इथे आपल्याला जी संबोधलेली दिसून येते. नंतर महात्मा फुले यांचा काय आहे, तर शेतकऱ्यांचा आसूड आहे. तृतीय रत्न हे नाटक आहे, तर हे सुद्धा आपल्याला इथे माहिती आहे. भारतामध्ये राष्ट्रपतींची निवडणूक कशा प्रकारे केली जाते, बघा, प्रत्यक्ष निवडणूक, अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने, नंतर नेमणुकीद्वारे. आता राष्ट्रपती म्हटल्यानंतर हे काय आहे, भारतातील सर्वोच्च पद आहे आणि ते कसं आहे, नामधारी प्रमुख असतो. हा वास्तविक प्रमुख हा कोण म्हणून कार्य करत असतो, पंतप्रधान हे कार्य करत असतात. मग या ठिकाणी देशाचा पहिला नागरिक म्हणून त्यांची जी काही आहे तर ती निवड आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होताना दिसते. त्याचप्रमाणे राष्ट्रपती हा काय असतो, भारतीय सेनाचा तिन्ही दलांचा सर्वोच्च सरसेनापती असतो. कलम 73(2) नुसार तो काय असतो, सर्वोच्च सरसेनापती असतो. मग आता याची जी काही निवडणूक प्रक्रिया आहे तर ती कशी होते, अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने आपल्याला इथं राष्ट्रपतीची निवडणूक होताना दिसते. बघा, राष्ट्रपती हे कसं आहे तर सर्वात महत्त्वाचं पद आहे. सध्याचे जर राष्ट्रपती म्हटले तर कोण दिसतात आपल्याला, तर रामनाथ कोविंद हे आपल्याला राष्ट्रपती दिसतात आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आपल्याला इथे या ठिकाणी दिसतात. म्हणून भारतामध्ये जर आपण पाहिलं तर कलम 52 ते 62 मध्ये याच्या काय दिसतात आपल्याला, जास्तीत जास्त तरतुदी दिसतात. त्याचप्रमाणे कलम 72 नुसार जर आपण पाहिलं तर राष्ट्रपतींना काय आहे, दयेचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे जर कलम 77 पाहिलं तर त्याचं काय आहे, राष्ट्रपतींच्याच नावाने आपला भारतातील संपूर्ण कारभार चालतो. हे सुद्धा इथं स्पष्ट होताना दिसतंय. मग जर आपण पुढचा प्रश्न घेतला तर डॅश हे भारतीय सैन्यांच्या तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात. बघा, आपण आत्ताच याच्यावर चर्चा केली, तर कोण असतात, राष्ट्रपती असतात. आणि कलम 73 उपकलम 2 नुसार त्यांची काय आहे, इथं सरसेनापती म्हणून नियुक्ती केलेली असते. मग आपले जे काही तीनही दल आहेत, मग ते असतील भूदल, वायुदल आणि नौदल, या तिन्ही दलांचे सरसेनापती म्हणून कोण काम करतं आपल्याकडे, राष्ट्रपती. बघा, राष्ट्रपती हा जरी नामधारी प्रमुख असला तरी घटनात्मक हे पद आहे आणि या घटनात्मक पदामुळेच आपल्याकडे काय आहे तर या ठिकाणी जास्तीत जास्त महत्त्व हे आपल्या राज्यघटनेला मिळालेलं तर आहेच, परंतु भारताची जी काही संपूर्ण शासन व्यवस्था देखील आहे किंवा केंद्र स्तरावरची व्यवस्था आहे ती राष्ट्रपतीच्याच नावाने चालते आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार देखील राष्ट्रपतीच्याच नावाने घडून येत असतात, हे लक्षात घ्या. मग खालीलपैकी कोणती संप्रेरके नाहीत, बघा आता इथं आपल्याला सरळ सरळ संप्रेरक विचारलेली आहेत. तर संप्रेरक म्हटल्यानंतर या ठिकाणी जे काही आहेत तर बघा, इन्सुलिन झाली, ग्लुकानॅन झाली, त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सोमॅस्ट्रॅटिन झालं. हे जर आपण बघितलं तर हे चयापचय क्रियामध्ये आपल्याला काय करताना दिसतात, सहभागी होताना दिसतात आणि ही विकर आहेत.
विकर म्हणजे काय, तर ही वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला काय दिसतात, तर या ठिकाणी जैवरासायनिक क्रियेशी सजीवांची जी काही जैवरासायनिक क्रिया आहे म्हणजे इंटरनली जी आपली प्रक्रिया आहे तर त्याच्यामध्ये ही तीनही आपल्याला काय दिसतात, समाविष्ट झालेली दिसतात. म्हणजे उत्तर आपलं बाजूला निघालेलं आहे. उत्तर आपलं आहे ते म्हणजे काय, अमायलेज. मग या ठिकाणी ही तीनही संप्रेरक काय करतात, तर आपल्या चयापचय प्रक्रियेमध्ये आपल्याला सहभागी होताना दिसतात. मग आता ही चयापचय प्रक्रिया काय आहे किंवा बाकीच्या इतर गोष्टी काय आहेत हे आपण सातत्याने बघणारच आहोत. परंतु इथं जो काही आपल्या टेस्ट सिरीजचा उद्देश होता तो कुठेतरी साध्य होताना दिसतोय. आणि या ठिकाणी बघा आपण 25 प्रश्न हे सातत्याने असेच आपल्या टेस्ट सिरीजमध्ये संपूर्ण पेपर हा काय केला जातो, रिकवर केला जातो. आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे जे प्रश्न आहेत तर हे आपण सातत्याने सोडवत असतो. तर आपल्या या एक्झिटो अकॅडमीच्या माध्यमातून तुमचा जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव व्हावा हाच आपल्या या टेस्ट सिरीज घेण्यापाठीमागचा उद्देश असतो. आणि तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे प्रश्न पोहोचवण्यात यावे हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून साध्य करायचं होतं. म्हणूनच मग तुम्ही आता जास्तीत जास्त काय करा, तर जे काही अपकमिंग व्हिडिओज आपले येतील त्यांना लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि जे विद्यार्थ्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबूया आणि अशीच एक टेस्ट सिरीजचं जे काही आहे तर ते नवीन प्रश्नांच्या समूहामध्ये आपण परत नव्याने या ठिकाणी ह्या संकल्पना घेऊन येऊया. धन्यवाद.